आजच्या घटनेमध्ये साधारण आजच्या घटनेमध्ये 4 वर्षापूर्वी एक घटना घडते. त्याच्यामध्ये कोणताही पुरावा पाठीमागे ठेवला जात नाही, कोणताही प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी नसतो आणि लोकांना वाटत असतं की ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती गायब झालेली आहे. आणि काही काळ तपास करून पोलीस ही जी केस आहे ती केस पण बंद करतात आणि त्यानंतर 4 वर्षानंतर पोलिसांना लीड मिळते आणि एक वेल प्लॅनिंग मर्डर जो आहे त्याचा पर्दाफाश होतो. आता ही जी घटना आहे ती घडलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशला. तर उत्तर प्रदेश आहे त्या ठिकाणचं गाझियाबाद आहे आणि त्या ठिकाणचं सिकरोड हे एक गाव आहे. आता या गावामध्ये राहणारे आहेत चंद्रवीर सिंह उर्फ पप्पू. म्हणजे त्यांचं नाव चंद्रवीर सिंह आहे, पण त्यांना काही मंडळी पप्पू वगैरे लहानपणापासून ते म्हणत आहेत. त्यांचं वय साधारणपणे 28 वर्षाचं आहे आणि हे शेतकरी आहे. घरी भरपूर शेती वगैरे आहे, शेतजमीन आहे आणि एक संपन्न शेतकरी म्हणजे बागायतदार वगैरे जे आहेत ना त्या पद्धतीचे ते होते. आता यांची ओळख साधारणपणे 20 वर्षाची असणारी एक अत्यंत सुंदर अशी तरुणी, तिचं नाव आहे सविता. तर या सविताबरोबर ती हिची ओळख झाली आणि ही जी सविता आहे त्या सविताचं ऑलरेडी अगोदर एक लग्न झालेलं होतं, पण नंतर तिनं तिच्या पतीबरोबर ती घटस्फोट घेतलेला होता. आता ही जी सविता आहे ती सवितेला चंद्रवीरनं पाहिलं, त्याला ती आवडली, तिला हा आवडला, ह्याला ती आवडली, आवडाआवडी झाली आणि त्यानंतर ह्यांनी एकमेकांबरोबर ती लग्न केलं. आता ह्यांच्या लग्नाला 14-15 वर्ष झालेली होती. म्हणजे 14-15 वर्षापूर्वी या मंडळींनी हे लग्न केलेलं होतं. त्यामध्ये यांना 2 मुली झाल्या, 1 मुलगा झाला. अशा पद्धतीनं 3 मुलं, पती पत्नी आणि शेतीवाडी, अत्यंत संपन्न असा हा परिवार, सगळं सुखी, सगळं आनंदी, सगळं काही चांगलं चाललेलं होतं. आता ही जी 3 मुलं आहेत ती मुलं लहानाची मोठी होत होती. पण 28 सप्टेंबर 2018 आता हा जो दिवस होता, या दिवशी या घरामध्ये एक दुःखद घटना घडली. पती चंद्रवीर जे आहेत ते अचानकपणे गायब झाले किंवा ते घर सोडून गेले. आता चंद्रवीर यांना दारू पिण्याचं व्यसन होतं. आता कदाचित आपला पती दारू पिऊन कुठंतरी पडला वगैरे असेल असं त्या घरच्यांना वाटलेलं होतं. त्यानंतर ती रात्र गेली. आता ही मंडळी, घरची मुलं असतील, पत्नी असेल, ही मंडळी काळजी करत होती. दुसरा दिवस उजाडला आणि त्यावेळेस पण त्यांना काही म्हणजे ते काही घरी आलेले नाहीत. त्यानंतर मग चंद्रवीर यांचे भाऊ, त्यांचं नाव आहे भुरे सिंग. तर या भुरे सिंगला समजलं की आपला भाऊ गायब झालेला आहे. त्यानंतर तो भुरेसुद्धा त्या ठिकाणी आला. तो सुद्धा आपल्या भावाला शोधायला लागला. पत्नी शोधत होती, मुलं शोधत होती, भाऊ शोधत होता, नातेवाईक शोधत होतं, सगळं घरदार ते शोधत होते. पण चंद्रवीर काय सापडले नाहीत. आणि त्यानंतर मग काही दिवसांनी भुरे सिंग हे पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी आपला भाऊ गायब झाला आहे अशा पद्धतीची तक्रार दिली. भावाचा फोटो दिला, त्याच्याबद्दलची डिटेल्स दिली, त्याच्याबद्दलची माहिती दिली आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पण चंद्रवीर कुठं गायब झाला, काय गायब झाला याच्याबद्दलची काहीही माहिती पोलिसांना सापडली नाही. आणि ही जी पत्नी आहे सविता, ती सतत पोलीस स्टेशनमध्ये जायची, आपल्या पतीबद्दलची माहिती घ्यायची, पण काहीही लीड मिळत नव्हती. आज ना उद्या आपला पती माघारी येईल अशा आशेवरती ती आपल्या 3 मुलांना घेऊन, ती जी मायमाऊली आहे ती जीवन जगत होते. आता या सगळ्या काळामध्ये या घटनेमध्ये एक नवीन ट्विस्ट आला आणि तो म्हणजे सविताचा दीर भुरे सिंग. आता याच्याबद्दल सविताला संशय वाटायला लागला, कारण चंद्रवीर ज्यावेळेस जिवंत होता त्यावेळेस हा भुरे सिंग हा त्याच्याबरोबर ती वाद घालत होता, जमिनीवरून भांडत होता आणि त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतरसुद्धा यानं त्रास द्यायला सुरुवात केली होती. आणि यामुळे ही जी सविता आहे ती पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिनं आपला पती गायब झालेला आहे, याच्या पाठीमागे आपल्या दीराचा हात आहे अशा पद्धतीची तक्रार तिनं दिली. म्हणजे बघा, कालपर्यंत जो भाऊ भावाला शोधत होता तो भावाला शोधायचं नाटक करत होता आणि तोच त्याच्यामुळे गायब होण्यासाठीचा पाठीमागे त्याचा हात होता वगैरे वगैरे असं ते समोर आलं. आणि मग पोलिसांनी ह्या भुरे सिंगची चौकशी करायला सुरुवात केली. आता तिथं चौकशी केली, पण त्या चौकशीमध्ये सुद्धा पोलिसांना काहीच संशयास्पद आढळलं नाही. पण भुरे सिंगनं उलटी केस केली, म्हणजे उलटी तक्रार केली. ती म्हणजे सविता जी आहे तिचं चारित्र्य चांगलं नाही आहे आणि त्यामुळे पती होण्याच्या पाठीमागे तिचा हात असण्याची शक्यता आहे. आता असं सांगितलं दीरानं. आता या ठिकाणी झाली पंचायत म्हणजे बघा, एका बाजूला दीर सांगतोय की भाऊजाईचा हात असेल आणि भाऊजाई सांगते दीराचा हात असेल. अशा पद्धतीनं एकमेकांच्या विरोधात यांच्या तक्रारी दाखल झाल्या आणि पोलिसांना या दोघांनी कामाला लावलं. आता काही दिवस पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपास केला, सगळे जबाब सगळे घेतले, पण चंद्रवीर यांचा काहीही तपास लागला नाही, मागमूस लागला नाही. आता एकतर ही व्यक्ती दारू पिणारी होती, दुसरी कुठेतरी पिऊन पडायचा, तिसरं हा व्यक्ती सज्ञान आहे
आणि चौथं, ही व्यक्ती स्वतःच घरातनं निघून गेलेली आहे, त्यामुळे कदाचित पुन्हा येईल असं सगळ्यांना वाटत होतं. कारण स्वतःच गेलेत, स्वतः माघारी येतील. कारण अशी पाठीमागं अनेक प्रकरणं समोर आली ज्याच्यामध्ये काही दिवस निघून गेले आणि नंतर माघारी आले. पण हे सगळं वाटत होतं आणि तपास जो आहे तोही आता मग हळूहळू शांत व्हायला लागला होता. बायकोसुद्धा हेलपाटे घालून घालून थकलेली होती आणि भाऊ भुरेसिंग जो आहे तो भुरेसिंग याची त्याच्याच मुलानं हत्या केली. कारण तो काहीतरी त्याच्या सुनेवरती वगैरे वाईट नजर टाकत होता, त्यामुळे मुलानंच ह्या भुरेसिंगला मारून टाकलं होतं. आता याच्यामध्ये वर्षामागून वर्ष निघून चाललेली होती आणि आता 2022चं साल उजाडलेलं होतं. चंद्रवीर गायब झालेला साधारण 4 वर्ष झालेली होती. फाईली बंद झालेल्या होत्या, तपास थांबलेला होता आणि आता त्या चंद्रवीरला सगळी मंडळी विसरून गेलेली होती. आता चंद्रवीरची थोरली मुलगी आता 16 वर्षाची झालेली होती आणि त्यांना म्हणजे मुलगा जो आहे त्यांचा तो 10-15 वर्षाचा होता आणि लहान मुलगी जी आहे ती 9-10 वर्षाची होती. आणि ही जी थोरली मुलगी आहे ती थोरली मुलगी आता एका ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती, नोकरी करत होती आणि ह्यांचं सगळं काही सुरळीत चाललेलं होतं. पण पोलिसांनी फाईल बंद केली तरीही त्यांच्या मनामध्ये मात्र एक सल होती की पाठीमागचे 4 वर्ष झाली, एक माणूस गायब झाला आहे आणि अजूनही आपल्याला तो सापडलेला नाही, तो माघारी आलेला नाही. आणि यामुळे पोलीस मात्र या प्रकरणामध्ये काही पुरावे मिळत आहेत का, सुगावा मिळतोय का, क्लू मिळतोय का याची वाट बघत होते. आणि 4 वर्षांनी पोलिसांना अशी माहिती मिळाली की चंद्रवीर यांची मुलगी, त्या मुलीला अशी शंका आहे की तिच्या शेजारी राहणारे जे अंकल आहेत त्या अंकलचा वडिलांच्या गायब होण्याच्या पाठीमागं काहीतरी हात असण्याची शक्यता आहे असं त्या मुलीला वाटत होतं आणि हे पोलिसांपर्यंत पोहोचलं. त्यानंतर मग पोलिसांनी त्या मुलीला म्हणजे ती मुलगी पार्लरला चालली होती त्यावेळेस मग पोलिसांनी तिला गाठलं आणि मग तिच्याशी या विषयावर बोलायला सुरुवात केली. पण ही मुलगी दुसऱ्या कोणाशी तरी बोललेली होती या विषयावरती, पण पोलीस समोर आल्यानंतर ती घाबरली. पण नंतर पोलिसांनी तिचं काउन्सिलिंग केलेलं आहे, तिला विश्वास दिला आहे, तुला बाळा काही होणार नाही, फक्त तुला काय वाटतंय ते सांग. आणि त्यानंतर मग त्या मुलीनं आतली गोष्ट जी आहे ती सांगितली होती की आमच्या शेजारचे जे अंकल आहेत ते अंकल आणि आई यांच्यामध्ये अनैतिक संबंध आहेत आणि ते अंकल रोज रात्री घरी येतात. आता हे कळल्यानंतर पोलिसांनी गुप्त तपासाला सुरुवात केली आणि शेजारचा अंकल कोण आहे, त्याचे हिच्याबरोबरती काय संबंध आहेत याबाबत पाजारी शेजारी सगळीकडे चौकशी केली. आणि 4 वर्षानंतर पत्नी सविता आणि त्यांचा शेजारी अरुण कुमार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता सुरुवातीला ताब्यात घेतल्यानंतर हे दोघंही घाबरलेले आहेत, आपल्याला पोलिसांनी का पकडलंय, कशासाठी पकडलंय. पण पोलिसांच्या ही गोष्ट माहिती आहे, पोलिसांना ही गोष्ट लक्षात येते की चोराच्या मनामध्ये चांदणं असतं आणि पापी लोक जी असतात ना ती कुणाच्याही नजरेला नजर देऊन बोलू शकत नाहीत, कारण यांचं पाप त्यांना नीट बघू आणि नीट जगू शकत नाही. आणि त्यामुळे मग पोलिसांनी यांचा जबाब घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे या दोघांनाही वेगवेगळं बसवलं आणि अत्यंत दरडावून पोलिसी पद्धतीनं विचारायला सुरुवात केली. आणि काही वेळातच 4 वर्षापूर्वी घडलेली ही जी हत्या होती त्या हत्येचा उलगडा झालेला होता. आणि ही घटना अत्यंत गंभीर आणि प्रत्येकाला विचार करायला लावणारी होती. आता घटना नक्की काय होती, तर हा जो सिक्रोड परिसर आहे किंवा गाव आहे, त्या गावामध्ये राहणारा चंद्रवीर, त्याची पत्नी सविता आणि त्यांचा परिवार, त्यांची शेती, पैसा, अडकाम, मुलं बाळं सगळं काही अगदी चांगलं चाललेलं होतं. आता यांच्या शेजारी म्हणजे अगदी भिंतीला भिंत लागून असलेला त्या ठिकाणी अरुण कुमार नावाचा व्यक्ती राहत होता आणि ह्याचं वय 30-35च्या आसपासचं झालं होतं. याचं काही लग्न झालेलं नव्हतं, हा एकटा सोंड्या होता. आणि त्यामुळे चंद्रवीर आणि अरुण कुमार हे दोघंही एकमेकांचे अतिशय चांगले मित्र होते. आणि चंद्रवीर अरुणला म्हणजे आपल्या शेजाऱ्याला आपला धाकटा भाऊ मानायचा. त्याला काहीही अडचण आली तरीही हा चंद्रवीर धावून जायचा, त्याला मदत करायचा, त्याला पैसे द्यायचा, त्याला साथ द्यायचा, त्याला सणासुदीला आपल्या घरी जेवायला बोलवायचा आणि आपला भाऊ असं समजूनच त्याला जीव लावत होता. पण समाजामध्ये अशी काही लोक असतात जी जवळ करायच्या बिलकुल लायकीचे नसतात आणि त्याच्यामधलाच हा एक होता. कारण हा एका बाजूला चंद्रवीर जो आहे तो ह्याच्यासाठी एवढं करतो आहे, पण दुसऱ्या बाजूला याच अरुणची नजर चंद्रवीरच्या बायकोवरती होती, सवितावरती होती. आणि यामुळे अरुण कोणत्या ना कोणत्या कारणाने चंद्रवीरच्या घरी यायचा आणि त्या सविताबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. आता याच काळामध्ये मग यानं काय केलं, आपला चंद्रवीर जो आहे त्याला दारूचं व्यसन लावलं आणि याला जास्तीत जास्त दारू पाजायचा, जेणेकरून चंद्रवीर कायम दारूच्या नशेत राहील आणि मग तो
एक दिवस आपल्याला त्याची बायको आपल्या हातात येईल अशा पद्धतीचा कपटी विचार करून यानं त्याला दारूच्या आहारी घालवलं. म्हणजे अगोदर दारू पित होता, पण हा त्याला जास्त दारू पाजायला लागला आणि ह्यानं डाव खेळायला सुरुवात केली. चंद्रवीरला जास्त पाजायचे आणि त्यानंतर जास्त पाजल्यामुळे हा बेशुद्ध पडणार किंवा गुंगीत राहणार आणि मग त्याच्या पत्नीची इच्छा अपूर्ण राहणार आणि अपूर्ण राहिली की मग याचा फायदा आपण घ्यायचा आणि मग या पद्धतीनं यानं प्लॅन केले आणि त्या प्लॅनप्रमाणे मग पुढं असं झालं की ह्या दोघांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झालेले होते. आता हा त्याला दारू पाजायचा आणि त्याला घरी घेऊन जायचा. घरी घेऊन गेल्यानंतर त्याला एका खोलीमध्ये टाकून द्यायचे. तो प्रचंड दारू पिला असल्यामुळे तो गुंगीमध्ये पडायचा आणि दुसऱ्या खोलीमध्ये हे दोघं प्रेमी जीव जे आहेत ते धुंदीमध्ये पडायचे. अशा पद्धतीनं ही पडापडी चाललेली होती. आता कधीकधी हा जो चंद्रवीर आहे तो दारूच्या नशेमध्ये असला तरी कधीकधी शुद्धीत यायचा आणि दुसऱ्या खोलीमध्ये तो लाईव्ह कार्यक्रम बघायचा. पण सुरुवातीला त्याला वाटायचं की आपल्याला काहीतरी भास होत आहेत, आपण दारूच्या नशेत असल्यामुळे वगैरे वगैरे. पण नंतर त्याला काही असे काही समोर आलं, अनुभव आला की जेणेकरून त्याला खात्री पटली की या दोघांचे असे संबंध आहेत आणि त्यामुळे मग त्यानं त्या पत्नीला पण दरडावलं आणि तो जो प्रेमी आहे त्याच्याबरोबर पण संबंध तोडले आणि त्या पत्नीला मग दारू पिऊन आला की हातीला बडबड करायचा, मारहाण करायचा. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. पण या सगळ्यांमध्ये या दोघांवरती म्हणजे पाळत ठेवायला लागल्यामुळे आणि एकत्र येऊन देत नव्हता, त्यामुळे हे दोन प्रेमी जीव तळमळत होते, तडफडत होते, फडफडत होते आणि मग आता आपल्यामधला चंद्रवीर हा सगळ्यात मोठा काटा आहे आणि म्हणून तो काटा काढण्याचा प्लॅन यांनी केला होता. पण काटा काढताना कुणाला कळलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं सगळं करायचं आणि त्यासाठी मग हा जो अरुण आहे त्या अरुणनं त्याच्या घरामध्ये टॉयलेट बांधायचं आहे म्हणून एक मोठा खड्डा खोदून घेतला होता. त्याच्यासाठी त्यानं फरशी, सिमेंट, वाळू वगैरे आणून ठेवलेलं होतं. आता सगळ्या गावाला कळलं की याच्या घरामध्ये टॉयलेट बांधकाम चाललेलं आहे. अशा पद्धतीनं यानं खड्डा बांधून ठेवला, सगळी तयारी करून ठेवली आणि त्यानंतर 28 सप्टेंबर 2018 हा जो दिवस होता म्हणजे ती जी रात्र होती त्या रात्री साधारण 8 वाजता चंद्रवीर जो आहे तो दारू पिऊन आलेला होता. त्यानंतर त्यानं जेवण केलं आणि रात्रीच्या साधारण 10च्या सुमारास हा त्या खाटेवरती जाऊन झोपला. आता दुसऱ्या रूममध्ये मुलं जी होती ती झोपायला गेली होती, मध्यरात्र झाली होती आणि पत्नी जी आहे सविता तिनं मग तिच्या प्रियकराला अरुणला फोन लावला आणि नेहमीप्रमाणे तो त्यांचा जे गुप्त मार्ग होता म्हणजे छतावरून तो तिथे यायचा, कारण घराला एकदम मध्ये फक्त एक भिंत होती त्यामुळे त्यांनी छतामध्ये काहीतरी छिद्र पाडलेलं होतं आणि त्यामुळे तो त्या पद्धतीनं घरामध्ये आला आणि येताना त्यानं एक तमंचा आणलेला होता. आता इकडे चंद्रवीर जो आहे तो खाटेवरती गाढ झोपला होता. आता यांनी काय केलं, त्यांचा जो तमंचा आहे त्या तमंचाला उशी किंवा पिस्तूल म्हणजे उशी किंवा कापड वगैरे असं लावलं जेणेकरून आवाज झाला नाही पाहिजे आणि एक बादली घेतली आणि ती बादली त्या खाटेच्या खाली धरली. कारण काय होतं तर यांनी त्या चंद्रवीरच्या डोक्यामध्ये गोळी मारली आणि गोळी ती आरपार निघून गेली. त्यानंतर रक्त गळायला लागलं. आता हे रक्त गळल्यानंतर सगळीकडे जमा होईल त्यामुळे मग यांनी ते रक्त बादलीमध्ये जमा करायला सुरुवात केली आणि त्या पद्धतीनं त्याला तसा धरून ठेवला. म्हणजे ह्याला गोळी मारली, त्याच्यातनं रक्त यायला लागलं आणि रक्त येईल तर सगळं रक्त त्यांनी त्या बादलीमध्ये काढून घेतलं. जवळजवळ तास, दीड तास यांनी त्या चंद्रवीरला दाबून धरलेला आणि ते रक्त पूर्ण त्याचं ते बादलीमध्ये काढलेलं आणि त्यानंतर मग याचा मृतदेह जो आहे तो शेजारच्या घरामध्ये घेऊन गेले आणि तो जो खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये बादलीतलं रक्त वगैरे त्यांनी ओतून दिलं आणि आता ही मंडळी त्या चंद्रवीरला त्या खड्ड्यामध्ये गाडणार होते. पण त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की त्याच्या हातामध्ये एक कडं आहे आणि त्या कड्यावरती चंद्रवीर असं नाव लिहिलेलं आहे आणि जर उद्या कधी ही बॉडी कोणाला सापडली तर त्याची ओळख पटू शकते आणि त्यामुळे मग त्यांनी ते जे कडं आहे ते कडं काढण्याचा प्रयत्न केला पण कडं काही निघत नव्हतं. मग शेवटी त्या बायकोनं आणि त्या प्रियकरानं त्या चंद्रवीरचा हात तोडून काढला आणि त्यानंतर ते कडं काढलं आणि उरलेला जो मृतदेह आहे तो मृतदेह त्या चादरसकट त्या खड्ड्यामध्ये टाकून दिला आणि तोडलेला हात जो आहे तो गावाबाहेरचे केमिकल कंपनी आहे त्या कंपनीच्या परिसरात टाकून दिला आणि इकडला खड्डा जो आहे तो बुजवला गेला. नंतर दुसऱ्या दिवशी मिस्त्रीला बोलावलं आणि त्याला सांगितलं याच्यावर फरशी बसवायची आणि अशा पद्धतीनं मृतदेह काढला गेला. सगळे पुरावे नष्ट करण्यात आले आणि दुसऱ्या दिवसापासून त्या पत्नीची नौटंकी सुरू झालेली होती. आता नंतर दिराला समजलं की आपला भाऊ गायब झाला आहे त्यामुळे तो भुरेसिंग जो आहे तो भाऊ जो आहे तो सुद्धा शोधायला लागला होता आणि त्यानंच पोलिसांमध्ये तक्रार पण दिलेली होती. पण आपला दीर आपल्या नवऱ्याला शोधण्याचा प्रयत्न करतो आहे, या प्रकरणामध्ये जास्त लक्ष घालतो आहे आणि यामुळे मग या
बाईला टेन्शन यायला लागलं की खरंच पोलिसांनी जर उद्या तपास केला आणि आपण सापडलं तर काय करायचं. त्यामुळे मग हिनं त्या दिरावरच खोटे आरोप करायला सुरुवात केली आणि त्या दिराची तिनं म्हणजे दिरानंच माझ्या नवऱ्याची हत्या केलेली असावी अशा पद्धतीनं तिनं त्याच्यावर आरोप केले होते. पोलिसांनी चौकशी केली पण त्याच्यामुळे ते काही पुरावे वगैरे मिळाले नाहीत. पण दीर जो आहे तो दुखावला. अरे बघा म्हणजे मी आता ह्याला शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि हे माझ्यावरच आरोप करतायत. आणि त्यामुळे मग तो जो दीर आहे तो म्हटला तुमचं तुम्ही बघा बाबा, मी काय तुमच्यात लक्ष घालत नाही. आणि त्या प्रकरणातनं तो बाजूला गेला आणि तो बाजूला जावा हेच हिला पाहिजे होतं. आणि त्यानंतर पुढचे 4 वर्ष सविता आणि अरुण यांचे संबंध चालू होते. मुलं झोपल्यावरती रात्रीच्या वेळी छतावरून तो जो प्रेमी आहे तो घरात यायचा आणि रात्रीचे खेळ चाले पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 हे 4 वर्ष चालू होतं. आता याच्यामध्ये थोरली मुलगी जी आहे ती आता 16 वर्षाची होत आली होती आणि तिनं हे बऱ्याच वेळा यांचा लाईव्ह कार्यक्रम पाहिलेला होता आणि यांचं काय चालतं ही गोष्ट हिच्या लक्षात आलेली होती. आणि तिच्या मनामध्ये मग विचार आला की माझे वडील गायब झाले, याच्यामध्ये या शेजारच्या अंकलचाच काहीतरी हात असण्याची शक्यता आहे. आणि मग तिनं हे कोणाला तरी बोलून दाखवलं. आता ही कोणाला तरी बोलली पण ते कोणीतरी जे आहे ते पोलिसांपर्यंत पोहोचवलं. पोलिसांचा खबरी वगैरे असेल पण त्यानं ते पोलिसांपर्यंत पोहोचवलं आणि मग याच माध्यमातून पोलीस त्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचले होते. आणि 4 वर्षानंतर ही जी हत्या आहे ती हत्या उघड झालेली होती. आता ज्या पद्धतीनं या लोकांनी पाप केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीनं यांनी गुन्हा केलेला आहे त्या पद्धतीनं यांना शिक्षा होईल. आता जी माहिती माध्यमातून समोर आली ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. आता याचा अजून तपास चालला आहे. नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पण या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दारू पिणाऱ्या मंडळींनी लक्षात ठेवायचं आहे की घरामध्ये आपली बायको चांगली आहे, ती आपल्याला सांभाळते आहे, आपल्याला प्रत्येक सुखदुःखामध्ये साथ देते आहे आणि त्यामुळे हा सगळा संसार चाललेला आहे. आपण जर दारू पित असंच जर आपला संसार मातीत घालायला लागलो तर ती मायमाऊली तरी काय करणार आहे. त्याच्यामुळे आपला संसार जर सुधारायचा असेल, आपल्या संसारामध्ये जर सुख शांती समाधान जर पाहिजे असेल ना, तर हे जे दारू पिणारी बेवडी मंडळी आहेत त्या मंडळींनी थोडा तरी विचार केला पाहिजे आपल्या संसाराचा, आपल्या बायका मुलांचा आणि दारू सोडली पाहिजे. आणि हळूहळू का होईना पण ती मनात विचार तरी आला पाहिजे की आपण दारू सोडूया आणि आपल्या लेकराबाळांचा विचार करून त्यांच्यासाठी आपण जगूया. एवढं जर केलं तर मला वाटतं फार ज्या अनेक अशा घटना घडतात ना त्या घटना घडणार नाहीत. दुसरी गोष्ट, कोणत्याही मित्राला उंबऱ्याच्या आत आणू नका. पाठीमागे मी 1000 वेळा सांगितलंय, आताही सांगतो, मित्र आणि कुत्र हे उंबऱ्याच्या बाहेरच असलं पाहिजे. जर मित्र आणि कुत्र घरात यायला लागलं तर मात्र घरात घाण करून ठेवतं आणि नंतर आपल्याला पश्चाताप करायला लागतो. त्यानंतर तिसरी गोष्ट, कुणीही कितीही कसंही कुठंही प्लॅनिंग केलं तरी पाप जे असतं ते पापच असतं आणि ते कधीही लपत नाही. कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने ते समोर येतच असतं. त्यामुळे चांगला विचार करणं, चांगली कृती करणं आणि चांगलं जीवन जगणं हेच आता गरजेचं आहे. आणि वाईट विचार किंवा म्हणजे अनैतिक विचार किंवा जे काही बेकायदेशीर गोष्टी आहेत त्या गोष्टी तर आपण स्वप्नातही कधी करायच्या नाहीत. हाच विचार घेऊन आज आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.